कलावतीबाई एका कार्यक्रमाच्या निमित्ताने शहरामध्ये पोचल्या होत्या. परंतु तिथे त्यांना अशी व्यक्ती भेटली की त्यांनी कलावती ताई यांचा खूप अपमान केला. इतका अपमान होऊन देखील कलावती ताई एका शब्दाने देखील बोलल्या नाही. परंतु पोलिसांनी येऊन त्या मुलाला भरपूर मारहाण केली. परंतु कोण होता तो मुलगा आणि कलावती ताई यांचा अपमान का केला त्या मुलाने? म्हातारे, तुझी लायकी हीच आहे. शेवटी भिकारी ती भिकारीच राहिली. आम्हाला वाटलं मेली असेल कुठेतरी, तडफडली असेल, परंतु तू अजूनही जिवंत आहेस. चल, तुझ्या लायकीचं काम करून घे. त्याची बूट साफ करून झाले असेल तर माझे कर. त्यातून तुला 2 पैसे मिळाले तर निदान तुझं पोट तरी भरेल. कलावती ताई रस्त्यामध्ये एका लहान मुलाचे बूट साफ करत होती. कारण चिखल लागल्यामुळे तो लहान मुलगा रस्त्यावर रडत होता. तेव्हा अजय आणि त्याच्या बायकोने कलावती ताईंना तिथे पाहिले आणि त्यांची चेष्टा करायला सुरुवात केली. म्हातारे, हीच तुझी ऐपत आहे आणि हीच तुझी लायकी आहे. लोकांनी चप्पल साफ करत फिर. चांगली गोष्ट आहे. ह्या बहाण्याने 2 चपात्या तरी फुकटच्या खायला मिळतील. हे घे, माझे शूज पण साफ कर. पावसामुळे माझ्या शूजही चिखलाने माखले आहे. मी तुला अजून 1000 रुपयांची नोट देईल. साफ कर यांना. अजय कलावती ताईंच्या समोर 1000 रुपयांची नोट दाखवत म्हणाला. कलावती ताई आपल्या मुलाकडे असह्य डोळ्यांनी बघत होत्या. हे म्हातारे, मी काय बोलत आहे तुला ऐकायला येत नाही का? चल पटकन साफ करून दे. असं म्हणत अजयने पायातील शूज काढले आणि त्यांच्या अंगावरती सरकवले. तेवढ्यात अचानक त्याच्या गालावर एक जोराची थप्पड पडली. ज्याने तो हैराण झाला. तुझी हिंमत कशी झाली मॅडम सोबत असे गैरवर्तन करण्याची? पोलिसांना पाहून अजय आणि त्याच्या बायकोला धक्काच बसला. अजय अडखळत म्हणाला, इन्स्पेक्टर साहेब, तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे की ही कोणी मॅडम नसून एक तर भिकारी आहे. भिकारी. तेवढ्यात दुसरी थप्पड आली. त्याच्या गालावरती पडली. तोंड सांभाळून बोल, नाहीतर तुरुंगात जायला वेळ लागणार नाही. तेवढ्यात आतून डॉक्टर आले आणि कलावतीताईंना म्हणाले, चला मॅडम, मीटिंग लवकर सुरू करा. प्रत्येकजण तुमची वाट पाहत आहे. मीटिंग? कसले मीटिंग? अजय स्वतःशीच बडबडला. कलावतीताई लगेचच पोलिसांसोबत मीटिंगसाठी आत गेले. आज मीटिंगनंतर त्यांचा भूतकाळ पुन्हा एकदा त्यांच्या डोळ्यांसमोर वेदनेच्या रूपाने दिसू लागला आणि ते आपल्या भूतकाळात हरवले. पाऊस थांबण्याची काहीच चिन्ह दिसत नव्हती. बाहेर धोधो पाऊस पडत होता. कदाचित आज देवालाही रागच आला असेल आणि रस्त्याच्या कडेला डोळे नसलेली एक म्हातारी दिसली, जी कोपऱ्यात काठीच्या साह्याने बाजूला पुरलेली पिशवी घेऊन उभी होती. कारण चहूबाजूंनी पावसाचे पाणी साचलेले होते. त्यांना बसायला जागा देखील उरली नव्हती. पावसाप्रमाणे त्यांचे डोळ्यातील अश्रूही थांबत नव्हते. असह्य झालेली कलावतीताई पाऊस थांबण्याची वाट पाहत होती. शेडच्या छिद्रातून पडलेल्या पावसाच्या पाण्याच्या थेंबाने ते पूर्ण भिजून गेली होती आणि थरथरत होती. तेवढ्यात एक मुलगा पाण्यातून सायकलवरून जात होता. तेव्हा त्याला कोपऱ्यात उभी असलेली कलावतीताई दिसली. त्यांनी सायकल उभी केली आणि त्यांच्याजवळ गेला आणि म्हणाला, आजी, तुम्ही इथे का उभे आहेत? तुम्हाला घरी जायचं नाही का? कलावतीताई प्रथमच मुलाचा आवाज ऐकून हैराण झाली. कारण इतक्या वेळात कलावतीताईंनी बऱ्याच लोकांकडून मदत मागितली, परंतु त्यांचे कोणीही ऐकले नाही आणि त्यांना मदत देखील कोणी केली नाही. पण घराचे नाव ऐकून त्यांचे मन आणि डोळे दोन्हीही भरून आले. ते पुटपुटत म्हणाले की मला घर कुठं आहे? मुलांनी त्यांना पुन्हा विचारले, काय झालं आहे आजी? तुम्हाला कसली मदत हवी आहे का? कलावतीताई म्हणाल्या, बेटा, तू कोण आहेस? मुलाने जवळ येऊन सांगितले की आजी,
माझे नाव प्रशांत आहे. मी तर पावसाच्या पाण्यात खेळत होतो. चला, मी तुम्हाला तुमच्या घरी सोडतो. तो मुलगा अगदी निरागसपणे म्हणाला. त्याचा निरागसपणा पाहून कलावती ताईंचे डोळे भरून आले. ते म्हणाले की, बेटा, मला घर नाहीये आणि मी डोळ्यांनी पाहू देखील शकत नाही. मी तर रात्री इथेच झोपते, पण आज इथे पाणी भरले आहे. प्रशांत निरागसपणे म्हणाला. आजी, तुम्ही माझ्या घरी चला ना. तुमची कपडेही ओले झाले आहेत. मी आईला सांगून ते वाळून देईल. कलावती ताई विचार करत होत्या. स्वतःच्या मुलांनी घराच्या बाहेर काढला आहे, तर मी ह्या मुलासोबत कसं जाऊ? पण अज्ञात देवदूत प्रशांत त्यांना त्यांच्या घरी जाण्यासाठी आग्रह करत होता. कलावती ताई यांना समजले आणि म्हणाले, बेटा, असे कोणालाही आपल्या घरी नेता येत नाही. पण प्रशांत हे मान्य कुठे करणार होता. त्याने कलावती ताईंचा हात ओढला आणि म्हणाला, आजी, चला ना, बघा इथे पाणी भरलं आहे. तुम्ही माझ्या घरी बसा. कलावती ताईंची जिद्द त्या बालिश जिद्दीपुढे चालू शकली नाही आणि त्यांना त्यांच्यासोबत जावे लागले. त्याचं घर काही अंतरावरती होतं. मुलं सरळ आत गेल्यावर आतून आवाज आला. कुठे गेला होतास प्रशांत? मी कधीपासून तुला शोधत आहे. आतून प्रशांतच्या आईचा संतापाचा आवाज ऐकून कलावती ताई घाबरूनच बाहेर थांबले. मग त्यांनी आपल्या कपड्यांना विचार केला की माझ्यासारख्या फाटक्या भिकाऱ्याला आपल्या घरात पाहून ह्या महिलेला वाईट वाटेल. हा तर एक बालक आहे. मला इथून निघून जायला हवं. आयुष्यात इतका अपमान सहन केल्यानंतर मी आणखी आता अपमान सहन करू शकत नाही. आणि कलावती ताई आपली काठी टेकवत शांतपणे तपक्या पावलांनी तिथून निघून गेले. बाहेर निघाल्यावर पाऊस अजून वाढला होता. त्यामुळे जोरजोरात ते चालू लागले. एका झाडाखाली बाकावरती बसले. पावसाचे थेंब झाडावरून हळुवारपणे पडत होते, म्हणून त्यांनी आपल्या पिशवीतून ती मळालेली चादर काढली आणि स्वतःला झाकून तिथंच बसून राहिले. कलावती ताई 2 वर्षापासून भीक मागून आपला उदरनिर्वाह करत होते. मिळालेले फाटलेले कपडे त्यांनी गोष्ट सांगण्यासाठी पुरेसे होते. पाऊस थांबला आणि कलावती ताई संध्याकाळी झाडाखालून उठते आणि निघाली. पण पावसात भिजल्यामुळे आतापर्यंत ते तापाने हळूहळू अंधाराई पडत होता आणि सगळीकडे पाणी साचल्यामुळे आज झोपायला जागा देखील उरली नव्हती. कशीबशी त्यांना एका दुकानासमोर जागा मिळाली, जिथे त्यांनी दुसरी चादर काढली आणि खाली अंतरली आणि पिशवीची उशी करून त्या चादरवरती त्यांनी रात्र काढली. आज पावसामुळे शेजारील चहा नाश्त्याच्या दुकानावर लोकांची गर्दी जाम झाली होती. काही वेळाने त्यांना कोणीतरी धक्का देऊन उठवलं. कलावती ताई अचानक उठून बसले आणि म्हणाले, कोण आहे? तेवढ्यात आवाज आला, अरे मम्मी, बघ या, त्याच आजी आहेत. अरे, हा तर लहान मुलाचा आवाज आहे. कलावती ताईंना लहान बाळाचा आवाज ऐकला तेव्हा त्यांना समजले होते की प्रशांत इथे आला आहे. प्रशांतच्या मम्मीला घेऊन त्या कलावती ताई आजीच्या जवळ गेला. तेव्हा प्रशांतच्या आईने कलावती ताईंना म्हणाली, अहो आजी, किती वेळ झालाय. माझा मुलगा तुम्हाला शोधत आहे. तो मला कधीपासून बोलत होता. तो तुम्हाला शोधायला सांगत होता आणि आम्ही कितीतरी वेळ झाला आहे तुमचा शोध घेत आहे. आज जेव्हा कोणी कलावती ताईंना इतक्या प्रेमाने संबोधले तेव्हा त्यांचे मन आनंदाने भरून आले. त्यांचे डोळेही भरून आले होते. ते म्हणाले, बेटा, मला तर दिसत नाही, पण न बघता मी सांगू शकते की हे मूल नाही तर देवाचेच रूप आहे. कलावती ताई पाठमोऱ्या वसलेले होत्या आणि प्रशांतची आई सारिका ही त्यांना बोलत होती. परंतु सारिकाने जेव्हा कलावती ताई यांचा चेहरा पाहिला तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसला. कारण आपल्या मुलाने घरी आणलेली आजी ही दुसरी तिसरी कोणीही नसून सारिकाची आई होती, कलावती. सारिकाने जेव्हा आपल्या आईला पाहिलं तेव्हा ती आईला म्हणाली, आई, तू आणि तुझी ही अवस्था. अगं आई, तू इकडे कुठे भटकत आहे?
सारिकाला देखील आता समजलं होतं, आई माझीच आहे, परंतु आता तिला समजत नव्हतं आईची ही अवस्था कोणी केली आणि या सगळ्याला कोण जबाबदार आहे. सारिकाने आता समजत नव्हतं. सारिकाने विचारलं, आई अगं तू इकडे तिकडे रस्त्यावर का भटकत आहे आणि किती दिवस झाला आहे तू इकडे तिकडे भटकत आहे. आई हे सगळं सांगण्या अगोदर तू चल, काहीतरी खाऊन घे, मग आपण सगळ्या गोष्टींवरती सविस्तर बोलू. प्रशांतने आणि सारिकाने मिळून कलावती ताई यांना हात धरून घरी नेलं. घरी गेल्यानंतर सर्वप्रथम सारिकाने कलावती ताई यांना आंघोळ वगैरे घातली, चांगले कपडे घालण्यासाठी दिले आणि जेवायला दिले. कलावती ताई जेवण करत असताना की त्या 2 महिने उपाशी होत्या आणि सारिका मात्र उघड्या डोळ्यांनी आपल्या आईची ही अवस्था पाहत होती. तिला समजत नव्हतं कोणी केलेलं असेल माझ्या आईची ही अवस्था. परंतु तिने विचार केला, आईला शांतपणे जेवू देत, तिला जरा डोक्याने शांत होऊ दे, मग सगळ्या गोष्टींची ती मला सविस्तर उत्तरं देईल. परंतु आता ज्याने कोणी माझ्या आईची अशी अवस्था केली आहे त्याला मी सोडणार नाही. कलावती ताईंचे जेवण झाल्यानंतर सारिकाने विचारलं, आई तू पोटभर जेवली ना ग? कलावती ताई म्हणाल्या, हा बाळा, कितीतरी दिवसांनंतर मला असं पोट भरून घरचं जेवण जेवायला मिळालं आहे. कितीतरी दिवस मी भुकेलेली होती ह्या जेवणासाठी, परंतु बाळा आज माझं पोट भरलं. मला देवाने प्रशांतला माझ्याकडे पाठवलं आणि म्हणूनच देवाने आपली ही भेट घडवून आणली. बघ ना, मी ज्या देवाला नाव ठेवत होते, ज्याचा मी त्याग करत होते, त्याने माझ्यासाठी किती चांगलं केलं. आपल्या सर्वांची भेट घडून आणली नसती तर आजही मी त्याच रस्त्यावरती भटकत राहिली असती आणि घरोघरी जाऊन भीक मागून माझ्या पोटाची खळगी भरली असती. सारिका म्हणाली, हो आई, देव करतो ते सगळं चांगलंच करतो, परंतु मला एक सांग, तुझी ही अवस्था कोणी केली? तुझ्या ह्या अवस्थेला कोण जबाबदार आहे? तेव्हा कलावती ताईंनी सांगायला सुरुवात केली, अगं सारिका, मी सांगते तुला, परंतु तू शांत डोक्याने ऐकून घे. सारिका म्हणाली, हो आई, बोल. कलावती ताई सांगत होत्या, सारिका, एक दिवस मी मार्केटला भाजी आणण्यासाठी गेले होते. मला माझ्या 2 सुनांनी भाजी आणण्यासाठी मार्केटमध्ये पाठवले होते आणि रस्ता ओलांडताना माझा अपघात झाला. मी तिथे भयंकर जखमी झाले होते. माझी प्रकृती अत्यंत गंभीर होती आणि माझ्या डोक्याला देखील मार लागला होता. गंभीर दुखापत झाली होती. मुलांनी मला हॉस्पिटलमध्ये नेलं आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये माझ्या डोळ्यांना मार लागल्यामुळे माझे डोळे देखील गेले होते. त्यामुळे मी हे जग आता पाहू शकत नाही. त्यांचे डोळे आधी काही पाहण्यासाठी सक्षमही नव्हते. मी आता माझी सर्व दृष्टी गमावली होती. नशिबावर रडण्याशिवाय माझ्याकडे दुसरा कोणताही मार्ग उरला नव्हता. जेव्हा हॉस्पिटलमधून मी घरी परत आले तर सुनांना आपल्या आंधळ्या सासूची काळजी घेण्यात अडचणी येऊ लागल्या. मुले दिवसभर ऑफिसमध्ये असताना 2 सुना त्यांचं काम एकमेकांवर ढकलत होत्या. अनेक वेळा कलावती ताईंना जेवणाची वाट पाहावी लागत असायची, पण संध्याकाळपर्यंत जेवण देखील मिळत नव्हतं आणि जर स्वतःचे काम स्वतः करण्याचा प्रयत्न केला तर दिसत नसल्यामुळे कुठेही जाऊन अडखळून खाली पडायची वेळ माझ्यावर यायची. कधी कधी तर कपडे उलटेही घालायचे. कधी कधी तर अंदाज नाही आल्यामुळे बेडवर पाणी सुद्धा पडायचे. जेव्हा ते खाली पडायचे तर 2 सुना त्यांच्यावर हसायच्या आणि त्यांना उचलायला देखील येत नव्हत्या. कलावती ताईंना त्यांच्या खोलीचा अंदाज देखील घेता येत नव्हता. या अंधत्वामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागायचे. एके दिवशी मोठी सून प्रतिभा तिच्या नवऱ्याला म्हणाली, अजिंक्य, मी आता किती दिवस तुझ्या आंधळ्या आईचा सांभाळ करायचा आहे? ही छोटी तर काहीच करत नाही. तुझी आई प्रत्येक लहान सहान गोष्टींसाठी आवाज उठवत असते. मी दिवसभर थकून जाते काम करून. आता मी ते सहन करू शकत नाही. आता काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल. अजिंक्य म्हणाला, आता मी काय करू? हे बघ अजिंक्य, तुझ्या आईला कुठेही सोडू नये.
नाहीतर तिच्या कामासाठी एखादा नोकर ठेव. मी तर आता काहीच काम करू शकत नाही. ना सून देखील तिच्या नवऱ्याला म्हणत होती, मी आता तुझ्या आईचं करून करून थकली आहे. मोठी जाऊबाई तर प्रत्येक काम माझ्यावर सोपवत होती. ती स्वतः काहीच करत नाही. आता खूप झालं. आता यापुढे मी थोडं करू शकत नाही. आशिष म्हणाला, अगं अश्विनी, जर आपण नोकर ठेवला तर त्याचा खर्चही आपल्यालाच करावा लागेल. मोठा दादा तर देणार नाही आणि सगळा भार मला एकट्यालाच उचलावा लागेल. नोकर ठेवणे म्हणजे मूर्खपणाच ठरेल. होय होय, पण आपण त्यांना कुठेतरी सोडू शकतो, अश्विनीने आशिषला सांगितलं. अश्विनी म्हणाली, तुझ्या मोठ्या भावाशी बोलून घे आणि जे काय आहे त्याचा सोक्षमोक्ष लाव. आशिष म्हणाला, हो ठीक आहे, मी बोलतो दादाशी. आशिषने अजिंक्यला म्हणाला, दादा, आता आईचे काम करणे, आईला सांभाळणे खूप अवघड झाले आहे. माझी बायको दिवसभर कामामध्ये गुंतलेली असते. हीच गोष्ट अजिंक्यने देखील त्याच्या बायकोबद्दल सांगितली. माझी देखील बायको दिवसभर काम करून करून थकून जाते. आता आईसाठी नोकर ठेवण्यास योग्य आहे, पण त्याचा खर्च कोण उचलणार? प्रतिभा मध्येच म्हणाली की आम्ही तर नाही उचलणार, आम्ही कुठून पैसे आणणार? अश्विनी म्हणाली, आम्ही सुद्धा नाही उचलू शकत, कारण आमच्याकडे देखील पैशांचं झाड नाही. मोठी अडचण निर्माण झाली होती, पण बराच वेळ दोघांनी विचार केला आणि नोकराचा खर्च वाटून घ्यायचा असंच ठरवलं. काही दिवसातच कलावती ताईंसाठी एक चांगला नोकर सापडला आणि त्याला कामावर ठेवणं, पण त्याचे टोमणे सुना नेहमीच कलावती ताई यांना देऊ लागल्या. ही म्हातारी तर आंधळी होऊन बसली आहे. मुली आणि सुनांवर ओझे व्हायला लाजही वाटत नाही. कलावती ताईंच्या मोठ्या सुनेची प्रतिभाचे शब्द ऐकून तीक्ष्ण झाले होते की कलावती ताईंच्या कानावर पडायचे. तेव्हा त्यांना फार दुःख व्हायचे, कारण आता ते स्वतःला लाचार झाले होते आणि इच्छा असूनही काहीही काम करू शकत नव्हते. आता दोन्ही सुना त्यांच्या नोकराचा छळ करू लागल्या. कलावती ताईंच्या कामासोबतच त्यांना घरची कामेही देऊ लागल्या. एका आधी काम केले तर दुसरी रागावून म्हणायची की आम्हीही पैसे देतो. नोकराची चिडचिड होऊ लागली. लोक आता परेशान राहू लागला. एक दिवशी नोकर कामावर आलाच नाही, तर दोघी आपापल्या खोलीत बंद झाल्या. दुसरीकडे कलावती ताई यांना भूक लागली, तहानेने त्रस्त झाले होते, परंतु कोणीही त्यांच्यावर दया दाखवली नाही. जेव्हा त्यांनी स्वतः अन्न शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा स्वयंपाकघरातून वस्तू पडल्या. आवाज ऐकून दोन्ही सुना धावत किचनमध्ये आल्या. त्यांनी पाहिले की किचनमध्ये काचेचे सामान खाली पडून तुटले फुटले आहे. कलावती ताईंना तिथे पाहून प्रतिभा आणि त्यांच्या अंगावरती हात उचलला की जोरजोरात मारताना म्हणाली, एक तर तुझ्यामुळे नोकर पळून गेला म्हातारे, आणि वरून तू इतके नुकसान करत आहे. आता ह्या सगळ्यांचे बिल कोण भरेल? अंध कलावती ताई जमिनीवर पडून त्यांच्या सुनेचा मार खात होत्या आणि बोलणे ऐकत होत्या. खाली पडलेले काचेचे तुकडे त्यांना टोचत होते, मात्र दोघी त्यांना एवढा मारहाण करत होत्या की त्यांच्या शरीरातून वाहणारे रक्तही त्यांना दिसत नव्हते. काच लागल्यामुळे त्यांच्या शरीरावर बऱ्याच जखमा झाल्या होत्या आणि कलावती ताईंना वेदनेने रक्त वाहत होते. आता तर कलावती ताई यांना सुनेचा रोजच मार खायला लागत होता, कारण तो नोकर परत आलाच नव्हता आणि त्याचा सगळा कलावती ताई यांच्यावरती राग निघू लागला. इतके वाईट जीवन जगणारी कलावती ताई हे सर्व सहन करण्यासाठी मजबूर होती. त्यांच्या जखमा भरत नव्हत्या आणि आता त्यातून रक्तस्राव होऊ लागला. मुलाने त्यांना सरकारी दवाखान्यात दाखल केले, पण त्याआधी हॉस्पिटलच्या नावाने काही कागदपत्रांवर यांच्या सह्या करून घेतल्या. कलावती ताईंना रुग्णालयात बरे होण्यासाठी बराच वेळ लागला. त्यांना घरच्यांबद्दल विचारले असते ते काही सांगू शकत नव्हते. इतक्या दिवसात त्यांना कोणी दवाखान्यात भेटायलाही आले नाही. जेव्हा कलावती ताई बऱ्या झाल्या आणि स्वतः त्यांच्या घराच्या पत्त्यावरती पोहोचले, तेव्हा त्यांना समजले की संपूर्ण घर विकून मुले कुठेतरी स्थायिक झाले आहेत. कलावती ताई असहाय्यपणे कितीतरी वेळ घराबाहेर बसले, मग तिथून उठून दत्त मंदिरात निघून गेले. दररोज देवाची प्रार्थना करायचे आणि पुन्हा घरी यायचे.
की कदाचित कोणीतरी त्यांना भेटेल, पण त्यांच्या अंधत्वाचा फायदा घेत त्यांच्यासोबत विश्वासघात केला गेला होता. हॉस्पिटलच्या कागदपत्रांखाली मुलांनी त्यांच्या प्रॉपर्टीवरती सह्या करून घेऊन घर आपल्या नावावरती करून ते विकले होते. कलावती ताईंचा असा किस्सा ऐकून त्यांच्या मुलीच्या म्हणजे सारिकाच्या डोळ्यात पाणी आलं. सारिका विचार करत होती, माझी वहिनी आणि भाऊ किती खालच्या थराला गेले. माझ्या आईवरती हे दिवस आणले, तिच्यावरती किती अन्याय केला. आता सारिकाला समजत नव्हतं काय करावं. आईचं दुःख का नाही ऐकून सारिका देखील रडत होती. सारिका विचार करत होती, इतकी वाईट मुलं असू शकतात की स्वतःच्याच आईचा विचारही करू शकत नाही. कलावती ताई म्हणाल्या, बेटा, सगळे तुझ्यासारखे नसतात ग. संस्कार तर मी सुद्धा दिले होते, पण मला कळत नाही की दोष कोणाचा होता. तुम्हा सर्वांना लहानपणापासून एकत्र वाढवलं, सांभाळलं, परंतु काय, त्या 2 मुलांच्या डोक्यात कुठून काय शिजलं आणि अशा वाईट वळणाला गेले. कलावती ताई रडत होत्या आणि प्रशांत त्यांचे अश्रू पुसत होता. इतके तर त्यांच्या स्वतःच्या लोकांनीही त्यांच्यासाठी केले नव्हते. सारिका म्हणाली, ठीक आहे आई, जे झालं ते झालं. आता इथून पुढे माझ्या हातात आहे. सर्व मी तुला न्याय मिळवून देईन. तू अजिबात काळजी करू नकोस. सारिका आणि तिच्या नवऱ्याला सांगितलं. तिच्या आईच्या डोळ्याचं ऑपरेशन करून घेतलं. आता कलावती ताईंना थोड्याच दिवसात त्यांच्या स्वतःच्या डोळ्यांनी हे जग पाहू शकणार होते. आता 6 महिन्यानंतर त्यांच्या डोळ्यांवरची पट्टी काढली गेली आणि त्यांनी सर्वात प्रथम देवासमोर जाऊन देवाला पाहिले आणि देवाला नमस्कार केला. हे देवा, परमेश्वरा, तुझ्याच कृपेमुळे हे सर्व झालं आणि मला माझ्या मुलांची भेट घडून आणून माझे पुन्हा एकदा सुखाचे दिवस तू माझ्या जीवनामध्ये दिले. आता कलावती ताई यांचे डोळे बरे झाल्यामुळे कलावती ताई खूपच आनंदी झाल्या होत्या. कलावती ताई यांनी त्यांच्या मुलीला आणि जावयाला सांगितलं होतं, आपण एकदा आपल्या पत्त्यावरती घरी जाऊन बघून येऊ, तिथे काय अवस्था केली आहे. तेव्हा ते तिघेही जण त्या घराच्या पत्त्यावरती पोहोचले. तेव्हा आलेल्या नवीन घर मालकाने काहीच सांगितले नाही. कलावती ताई निराश होऊन परत आल्या. आता कलावती ताई यांचे दिवस प्रशांत सोबत खेळत जात होते. एक दिवस त्यांनी आपल्या मुलीला आणि जावयाला सांगितले की मला महत्वाच्या विषयावरती तुमच्यासोबत बोलायचं आहे. तुम्ही दोघेही जरा फ्री झाल्यावरती माझ्याकडे बोलण्यासाठी या. रात्रीचे जेवण झाल्यानंतर 9 वाजता सारिका आणि तिचा पती कलावती ताई यांच्या खोलीमध्ये जाऊन बोलण्यासाठी बसले. कलावती ताई यांनी त्यांची व्याख्या त्यांच्यासमोर उघडली आणि त्यांच्या नवऱ्याचा फोटो बाहेर काढला. ते त्या दोघांना म्हणाले, तुम्हा दोघांमुळेच मी पुन्हा जीवन जगण्यास सक्षम झाले आहे, नाहीतर मी भिकारीच झाले असते आणि सगळीकडे ठोकरे खाण्यास मजबूर झाली असती. आज मी देवाघरीही गेली असते. हे मला जीवन भेटलं आहे ते फक्त तुमच्या प्रयत्नांमुळे शक्य झालं आहे. त्यांचं बोलणं ऐकून दोघेही हसले आणि म्हणाले, आई, आपण देवाने बनवलेल्या मूर्ती आहोत. आपल्याला जे सांगितलं जातं ते आपण करतो. आम्ही असेच काही केले नाही. आभार तर फक्त त्या देवाचे मान आणि आपली भेट घडवून आणली आणि आज तुम्ही आमच्या सोबत राहता आणि एकदम आमच्या सोबत जवळ सुरक्षित आहे. मुलीचे आणि जावयाचे बोलणे ऐकून कलावती ताई यांनी हातात घेतलेला फोटो मागून उघडला, सुरुवात केली. हे पाहून दोघांनाही आश्चर्य झाले की कलावती ताई असे का करत आहे. कलावती ताई यांनी फोटो उघडून काही कागदपत्रे बाहेर काढली आणि ते पाहून दोघांनाही आश्चर्य वाटले. आई, हे काय आहे? कलावती ताई हसत हसत म्हणाली, ही त्या जमिनीची कागदपत्र आहे. त्याबद्दल माझ्या मुलांना देखील माहीत नाही. मुलं लहान लहान होती तेव्हाच ही जमीन खरेदी केली होती. त्यासाठी आम्ही आमची गावातील जमीन विकली होती आणि त्या बदल्यात मी ती जमीन शहरात विकत घेतली होती. मी थोड्याच दिवसात माझं मृत्यूपत्र तयार करून ती जमीन माझ्या मुलांना आणि मुलीला भेट वस्तू म्हणून देणार होते. परंतु त्यांचे हे रूप पाहून माझे मत बदलले. पण आता मला ही जमीन तुम्हाला भेट म्हणून द्यायची आहे, कारण तुम्ही दोघेही माझीच मुलं आहात. माझ्यासाठी इतकं कोणी करू शकलं नसतं की रस्त्यावरून उचलून तुमच्या हृदयात बसवलं. आणि देवाने जर आपली आज भेट घडवून आणली नसती तर माझं काय झालं असतं.
हे मी विचार देखील करू शकत नाही. जेव्हा सारिकाने सांगितलं, नाही आई, हे जे काय आहे ते तुझंच आहे आणि तुलाच राहू दे. परंतु कलावती ताई म्हणाल्या, नाही, तुम्ही माझ्या म्हातारपणापर्यंत सांभाळ करणार आहे. त्यामुळे ही जमीन आणि जे काही प्रॉपर्टी आहे ती तुम्हा सर्वांनाच मी भेट म्हणून देणार आहे. परंतु सारिकाच्या नवऱ्याने म्हणजे कलावती ताई यांच्या जावयाने सांगितलं, आई, नाही, तुम्ही आम्हाला भेट वगैरे काहीही देऊ नका आणि आम्ही घेणार सुद्धा नाही. कारण देवाच्या दयाने आणि तुमच्या आशीर्वादाने आम्हाला काहीही कमी नाही. कलावती ताई जरा दुःखी झाल्या. त्यांना वाटत होतं मुलींनी आणि जावयाने हे सगळं स्वीकारावं, परंतु त्यांनी साफ नकार दिला होता. परंतु सारिका म्हणाली, आई, हे सगळं नको अगं आम्हाला. तेव्हा सारिकाच्या नवऱ्याने आईला, त्यापेक्षा तुम्हाला एक चांगली आयडिया सांगतो, आपण तसं करूया. जर तुमची इच्छा असेल तर आपण तिथे एक वृद्धाश्रम बांधू. कलावती ताई यांचा चेहरा उजळला. मग ते म्हणाले, पण बेटा, यासाठी खूप पैसे लागतील. मग कुठून आणायचे एवढे पैसे? तेव्हा कलावती ताई यांच्या जावयाने सांगितलं, आई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. सरकार आपल्याला पैसा नक्की पुरवतं आणि जमिनीचा आकार पाहता जमीन खूप आहे. यातीलच आपण थोडीफार जमीन विकू आणि त्यातून मिळणाऱ्या पैशांनी ह्या जमिनीवरती बांधकाम करायला सुरुवात करू. हळूहळू की होईना, थोडं लेट होईल, पण थेट आपलं काम नक्कीच होईल. कलावती ताई यांना देखील ही कल्पना आवडली. त्यांनी ह्या कामासाठी लगेच संमती दर्शवली. दुसऱ्या दिवशी कलावती ताई यांच्या जावयाने जमिनीचे मोजमापन करून घेतले. एवढ्या मोठ्या जमिनीतून काही भाग विकला गेला असता तरी काही फरक पडला नसता. त्यामुळे त्यांनी थोडा भाग विकून टाकला आणि ती जमीन चांगल्या रकमेला विकली गेली. कलावती ताई यांनी विचार केला होता, इतक्या कमी रुपयाला विकत घेतलेली जमीन आज इतक्या सोन्याच्या भावाप्रमाणे भाव देईल असं त्यांनी कधी विचार देखील केला नव्हता. त्यांना इतके पैसे मिळाले होते. त्यांच्या जावयाने मित्राचा सल्ला घेऊन पटकन तिथे वृद्धाश्रम बांधण्याची तयारी सुरू केली. पाहता पाहता त्यांच्या वात्सल्य वृद्धाश्रमाचे काम पूर्ण झालं आणि कलावती ताई यांच्याच हाताने सारिकाने आणि तिच्या नवऱ्याने वृद्धाश्रमाचे उद्घाटन केलं. आता सारिका, कलावती ताई यांचा मुलगा प्रशांत आणि सारिकाचा नवरा हे सर्व स्वतः त्या वृद्धाश्रमामध्ये काम करत होते आणि वृद्ध लोकांची सेवा करून त्यांना आधार देत होते. एक दिवस जिल्ह्याच्या ठिकाणी एका हॉस्पिटलचे उद्घाटन होतं. उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कलावती ताई यांना बोलवण्यात आलं होतं. ज्या हॉस्पिटलच्या उद्घाटनाला कलावती ताई गेल्या होत्या त्याच हॉस्पिटलमध्ये मोठ्या मुलाचा म्हणजे अजिंक्यचा मुलगा ॲक्सिडेंट होऊन ॲडमिट झाला होता. कार्यक्रम हॉस्पिटलच्या बाहेर चालू होता आणि हॉस्पिटलमध्ये अनेक पेशंट ॲडमिट होते. अजिंक्यच्या मुलाला भेटायला त्याचा भाऊ, त्याची वहिनी सर्वजण आले होते. अजिंक्यला आणि त्याच्या बायकोला प्रतिभाला आता कळून चुकले होते, मुलाला वाचवायला खूप पैसे लागणार आहे. आता काय करायचं, कुठून आणायचे एवढे पैसे? प्रॉपर्टी विकली तरी मुलाचं ऑपरेशन होऊ शकत नाही, इतका खर्च सांगितला होता. प्रतिभा आणि अजिंक्य डॉक्टरला हात जोडून प्रार्थना करत होते, डॉक्टर काहीही करा, परंतु आमच्या मुलाला वाचवा. परंतु डॉक्टरांनी सांगितलं की दादा, प्रयत्न करणे आमच्या हातात नाही, प्रयत्न करणे आमच्या हातात आहे, बाकी सगळं देव बघेल. सगळेजण टेन्शनमध्ये होते. बाहेर कार्यक्रम चालू होता. त्याच कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून कलावती ताई आल्या होत्या. त्यांच्यासोबत सारिका आणि तिचा नवरा देखील होता. कलावती ताई हॉस्पिटलची पाहणी, हॉस्पिटलच्या कामाची देखरेख करत असताना एक लहान मुलगा रडत होता. तिथे कलावती ताई गेल्या आणि म्हणाल्या, बाळा, का रडत आहेस रे तू? काय झालं? तुला मम्मीने खाऊ घेऊ दिला नाही का? चल, मी देते तुला खाऊ. म्हणून कलावती ताई त्याचा हात धरून घेऊन जातच होत्या, परंतु तो मुलगा जागेवरून हालायला तयारच नव्हता. तेव्हा तो रडण्याच्या स्वरात त्या मुलाने सांगितलं, आजी, आजी म्हणून कलावती ताई यांना दाखवत होता की माझे पायातील बूट हे खराब झाले आहे चिखलाने. तेव्हा कलावती ताई यांना समजलं की त्याचे बूट खराब झाले आहेत म्हणून तो रडत आहे. तेव्हा कलावती ताई खाली वाकल्या आणि त्याचे बूट साफ करू लागल्या.
तेवढ्यात त्यांच्या दोन्ही मुलांची नजर त्यांच्याकडे गेली आणि पाहिलं तर ते दोघेही तिथेच आले होते आणि त्यांच्या सुना देखील आईला पाहून तिथे आल्या होत्या. तेवढ्यात त्यांच्या मुलाने सांगितलं, हे म्हातारे, हे घे, माझे देखील बूट साफ करून दे. तुला 1000 रुपये देतो आणि ते देखील साफ कर. अजिंक्य खूप वाईट अवस्थेत त्याच्या आईसोबत बोलत होता आणि त्यांनी जेव्हा पायातील बूट काढून त्याच्या आईच्या अंगावरती फेकला तेव्हा बाजूला उभे असलेले पोलीस येऊन त्याच्या मुस्कटात मारतात. अजिंक्यला समजत नाही पोलिसांनी त्याला का मारलं. पोलिसांना अजिंक्य म्हणतो, अहो ते भिकारीच आहे, म्हणूनच तिच्याकडे मी बूट साफ करण्यासाठी दिले आहे. हे बोलताच परत पोलिसांनी दुसरी देखील अजिंक्यच्या मुस्काटात मारली. अजिंक्यला समजत नव्हतं पोलीस त्याला का मारत आहे. तेव्हा पोलिसांनी सांगितलं, काय बोलत आहे हे तुला समजत आहे का? आत्ताच्या आत्ता त्या काकींची माफी माग. अजिंक्यने सांगितलं, का माफी मागायची मी त्यांची? रोडवरची भिकारी आहे आणि मी तिची माफी मागा मला म्हणताय. पोलिसांनी सांगितलं, तुला जर माफी मागायची नसेल तर तुला तुरुंगात जावं लागेल. विषय टाळण्यासाठी अजिंक्यने तिथे माफी मागितली आणि कलावतीताई पोलिसांसोबत तिथून निघून गेल्या. अजिंक्यला, आशिषला आणि त्याच्या बायकांना काहीच समजत नव्हतं. पोलिसांनी ह्या म्हातारीवरून आम्हाला का मारलं, एवढं का बोलले असतील, त्यांना काही समजत नव्हतं. 15 मिनिटातच हॉस्पिटलच्या उद्घाटनाचा कार्यक्रम सुरू झाला. स्टेजवरून प्रमुख पाहुणे म्हणून अनाउन्समेंट केली गेली आणि प्रमुख पाहुण्यांचे नाव ऐकताच अजिंक्य, आशिष आणि त्यांच्या बायकांच्या पायाखालची जमीन सरकली. कारण ते नाव दुसरं तिसरं कोणाचंही नसून त्यांच्या सासूचं आणि आईचं होतं, कलावती सर देशमुख. आता या लोकांना समजत नव्हतं, आईला आपण असंच रस्त्यावरती सोडून दिलं होतं भिकारी होण्यासाठी. ही एवढी मोठी कधी झाली की जीव हॉस्पिटलला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहायला लागली आणि आज त्याच आईच्यामुळे पोलिसांनी आम्हाला मारलं. परंतु स्टेजवरून जेव्हा कलावतीताई यांचा पूर्ण भूतकाळ आणि त्यांच्या कामाची पार्श्वभूमी सांगण्यात आली तेव्हा ह्या चौघांना खूप मोठा धक्का बसला. कार्यक्रम संपल्यानंतर कलावतीताई स्टेजवर समोरून निघून जात होत्या तेव्हा त्यांच्या दोन्ही मुलांनी येऊन त्यांचे पाय धरले. सुनांनी सांगितलं, आई आम्हाला माफ करा, आम्ही चुकलो. आता त्यांच्या सुनांना आणि मुलांना समजलं होतं की आई ही साधीसुधी राहिली नाही. आता आपल्याला तिच्याकडून कशी कामं करून घेता येतील आणि कसा संधीचा फायदा घेता येईल याचाच विचार करून चौघेही मुलं लोभापायी आईची माफी मागण्यासाठी गेले होते. परंतु कलावतीताई यांनी सांगितलं, कोण आहे, मी नाही ओळखत आणि मला कोणीही मुलं नाहीत, मला एकच मुलगी आहे आणि मी आता तिच्याच सोबत राहत आहे. कोण आहे तुम्ही? कोणत्याही रस्त्यावरच्या बाईला आई म्हणू नका. परंतु त्यांच्या मोठ्या सुनेने सांगितलं, आई मला माफ करा, माझा मुलगा इथे हॉस्पिटलमध्ये मरणाच्या दारामध्ये पडलेला आहे, त्याला वाचवा, कृपा करून तुम्ही त्याला वाचवू शकता. जेव्हा घडलेला प्रसंग प्रतिभा आणि तिच्या सासूला सांगितला तेव्हा कलावतीताई यांना कुठेतरी मनामध्ये वाईट वाटलं. तेव्हा कलावतीताई यांनी सांगितलं की ठीक आहे, तुझ्या मुलाचं ऑपरेशन होईल आणि जो काय खर्च लागेल तो सगळा मी करेल, या व्यतिरिक्त तुमचा आणि माझा काहीही संबंध नाही. कलावतीताई पोलिसांच्या ताफ्यासोबत तेथून निघून गेली आणि स्वतःच्या एका फॉर्च्युनर गाडीमध्ये बसून निघून गेली. मुलं मात्र आईच्या जाण्याच्या वाटेकडे डोळे लावून पाहतच बसले होते. त्यांना आता कळून चुकलं होतं की आई साधीसुधी व्यक्ती राहिली नाही. तर मित्रांनो, कलावतीताई यांनी त्यांच्या सुनांना आणि मुलांना माफ केलेच नाही. पैशाच्या आणि प्रॉपर्टीच्या लोभापायी जे मुलं आणि सुना जवळ येत होत्या त्या मुलांना त्यांनी साधी ओळखही दाखवली नाही आणि स्वतःच्या ॲटिट्यूडमध्ये मुलांच्या आणि सुनेच्या नाकावटीतून त्या तिथून निघून गेल्या. आज कलावतीताई ह्या त्यांच्या कामाने आणि समाजसेवेने खूप मोठ्या पदावरती पोचल्या होत्या आणि आजही त्यांची जिल्ह्यामध्ये खूप मोठमोठ्या पदावरती ओळख होती. त्यांच्या एका शब्दांनी त्यांची सर्व कामं पूर्ण होत होती. आज त्यांनी स्वतःला वृद्धाश्रम काढलं होतं, मोठमोठ्या हॉस्पिटलला, अनाथ आश्रमाला देणगी देत होत्या आणि समाजसेवा करत होत्या. ह्या सगळ्या सोबतच त्यांची मुलगी आणि जावई त्यांना साथ देत होता. तर मित्रांनो, माणसाने कोणत्याही वयामध्ये हार मानायची नाही. जरी मुलांनी तुम्हाला घराबाहेर काढलं तरी स्वतःच्या हिमतीवरती काहीतरी करून दाखवण्याची जिद्द माणसाच्या मनात असेल तर
तो कधीही उपाशी मरू शकत नाही. जसं की आज कलावती ताई स्वतःच्या कामाने आणि शांत स्वभावाने आज समाजाच्या तळागाळापर्यंत माणसांच्या पोचल्या होत्या. त्यांच्या एका शब्दाने देखील प्रत्येकाची छोटी मोठी कामं होत होती. तर कलावती ताई यांना त्यांच्या मुलींनी त्यांच्या जीवनाला न्याय तर मिळून दिलाच होता आणि एक मुलगी म्हणून आईसोबत ती नेहमी राहिली होती. तर मित्रांनो, कलावती ताई यांची ही जीवनगाथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. आणि त्यांनी त्यांच्या मुलांना आणि सुनांना माफ करायला पाहिजे होतं की नाही याबद्दल तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की कळवा. आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.